नमस्कार. आजकाल घराच्या छतावर सोलार पॅनल बसवण्याचा ट्रेंड खूप वाढलाय. का नाही वाढणार? सगळ्यांना वाटतं की एकदा लाखो रुपये खर्च केले की विजेच्या बिलापासून कायमची सुटका. पण खरंच असं होतं का? अनेकांना बिल येतच. चला तर मग, यामागचं नेमकं कारण काय आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आणि हाच तो प्रश्न आहे जो जवळजवळ प्रत्येक नवीन सोलार पॅनल लावणाऱ्या व्यक्तीला पडतो, की अरे, एवढा खर्च केला आणि तरीही बिल आलंच. नक्की कुठे चुकतंय? चला, याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. तर या शून्य बिल प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. आणि याची सुरुवात होते आपली सोलार सिस्टीम काम कशी करते हे समजून घेण्यापासून. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्यापैकी बहुतेकांच्या घरी जी सिस्टम असते ती ऑन ग्रिड सिस्टम असते. आता याचा सोपा अर्थ काय? तर ही सिस्टम थेट आपल्या MSEB किंवा महावितरणच्या विजेच्या जाळ्याशी जोडलेली असते. यात वीज साठवण्यासाठी बॅटरी वगैरे नसते. ह्याला ना आपण विजेचे एक बँक खातं समजू शकतो. दिवसा जेव्हा भरपूर ऊन असतं तेव्हा आपले पॅनल भरपूर वीज तयार करतात. घरात वापरून जी काही जास्तीची वीज उरते ती आपण MSEBच्या ग्रिडमध्ये जमा करतो. आणि मग रात्री काय? रात्री तर पॅनल बंद असतात. तेव्हा आपण ह्याच ग्रिडमधून म्हणजे आपल्या बँक खात्यातून वीज काढतो आणि वापरतो. महिन्याच्या शेवटी एक हिशोब होतो. आपण किती वीज ग्रिडला दिली आणि किती वीज ग्रिडकडून घेतली, यालाच नेट मीटरिंग म्हणतात. जर आपण ग्रिडकडून घेतलेली वीज दिलेल्या विजेपेक्षा जास्त असेल तर मग त्या जास्तीच्या विजेसाठी आपल्याला बिल येतं. अगदी सोपं गणित आहे. बरं, पण समजा की आपला वापर आणि निर्मिती सारखीच आहे, म्हणजे नेट वापर 0 आहे, तरीही बिल 0 का नाही? तर याचं उत्तर आहे काही असे चार्जेस जे आपल्याला टाळता येत नाहीत. प्रत्येक वीज बिलावर एक गोष्ट कायम असते, ती म्हणजे स्थिर आकार किंवा फिक्स्ड चार्ज. तुम्ही घरात 1 युनिटही वीज वापरली नाही ना, तरीही हे शुल्क महावितरणला द्यावंच लागतं. आता यात काय काय येतं? तर यात मीटरचं भाडं असतं, विजेच्या तारा आणि इतर यंत्रणेच्या देखभालीचा खर्च असतो आणि हा चार्ज आपल्या घराच्या सँक्शन्ड लोडवर ठरतो. थोडक्यात सांगायचं तर MSEBच्या ग्रीडशी जोडून राहण्याचा हा एक सेवा शुल्क आहे. आता वळूया दुसऱ्या आणि सगळ्यात सामान्य कारणाकडे. अनेकदा असं होतं की आपल्या घरात जेवढी विजेची गरज असते तेवढ्या क्षमतेची सोलार सिस्टीम आपण बसवलेली नसते. उदाहरणार्थ, समजा घरात AC, वॉटर हीटर यामुळे विजेची गरज आहे 4 किलोवॅटची, पण बजेटमुळे आपण फक्त 2 किलोवॅटची सिस्टीम बसवली. इथेच निर्मिती आणि वापरात एक मोठी तफावत निर्माण होते. ही जी तफावत आहे ती भरून काढण्यासाठी वीज कुठून येणार? बरोबर MSEBच्या ग्रिडमधून. आणि मग जेवढी वीज आपण बाहेरून घेतो तेवढं बिल आपल्याला येतं. हेच अपेक्षेपेक्षा जास्त बिल येण्याचं एक मोठं कारण आहे. आणि एक शेवटचा पण तितकाच महत्वाचा घटक आहे जो आपल्या कुणाच्याच हातात नसतो, तो म्हणजे हवामान. आता हे तर उघड आहे की सोलार पॅनल चालतात सूर्यप्रकाशावर. विचार करा, पावसाळ्यातले ते सलग ढगाळ दिवस किंवा हिवाळ्यात पडणारं दाट धुकं, अशावेळी सूर्यप्रकाशच कमी असतो, त्यामुळे वीज निर्मिती खूप घटते. आणि मग आपली विजेची गरज भागवण्यासाठी आपल्याला पुन्हा ग्रिडवर अवलंबून राहावं लागतं, ज्यामुळे त्या महिन्याचं बिल थोडं जास्त येऊ शकतं. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? सोलार बसवणं फायद्याचं नाहीये का? अजिबात नाही. आपल्याला फक्त 0 बिलाचा हट्ट सोडून खऱ्या सौर बचतीकडे बघायला हवं. म्हणजे 0 बिल हा एक समज आहे, एक अपेक्षा आहे. पण प्रचंड कमी झालेलं बिल हे वास्तव आहे आणि तेच जास्त महत्त्वाचं आहे. आपण ग्रिडपासून पूर्णपणे स्वतंत्र होत नाही, तर त्यासोबत एक स्मार्ट भागीदारी करतो. एका उदाहरणाने हे अगदी स्पष्ट होईल. ज्या घरात आधी दर महिन्याला 5,000 रुपयांचं बिल यायचं, तिथे सोलार बसवल्यावर तेच बिल फक्त 200 ते 300 रुपयांपर्यंत खाली येतं. आता ही उरलेली रक्कम म्हणजे बहुतेक करून तेच फिक्स्ड चार्जेस असतात. पण विचार करा, बचत किती मोठी आहे. तर शेवटचा प्रश्न, सोलार पॅनल बसवणं खरंच फायद्याचं आहे का? याचं उत्तर आहे हो, 100% फायद्याचं आहे. कारण दर महिन्याला हजारो रुपयांची बचत होतीये. त्यामुळे 0 बिलाच्या कल्पनेत अडकून न राहता कमी झालेल्या बिलाच्या वास्तवात आनंद माना. हीच खरी आर्थिक आणि पर्यावरणपूरक क्रांती आहे.